बरं मग आपलं दूध टाकलं का? मग आपलं गुरुवार शुक्रवार फिक्स का आहे का? हा मग तुला शुक्रवारचीच ती सुट्टी गुरुवारपासून का? बरं 2 दिवसात होतं समजा गुरुवार शुक्रवार मग 2 दिवसातच येणं लागेल वापस. नाही ना पण मला आतापासून 4 दिवस सुट्टी आहे. मम्मी मग एक सजेशन काय माहिती का, गुरुवारी रातचं निघू, 2च दिवस राहील. शनिवार म्हणजे हे जर 3 दिवस जायचं असलं तर मग बुधवारी जायला लागेल. जायला काय तू सांग ना कुठं पाहायचं तुला? नाशिक मध्ये पूर्ण पाहिजे का? नाशिक मध्ये काय सारखे कशी शकतो. हा नाशिकच ना मग हे ना वनीज देवी त्र्यंबकेश्वर दिंडोरी आहे एवढे मग तिथं. आणि मग पुढं जर जायचं असलं तर मग याला हा उलटून लांब होतं ते उलटून. तुला काय काय पाहायचं तू सांग त्या हिशोबान. आता उद्या जर गेला असतो ना मग मी पूर्ण असं करून आली तर मग तुला अशी तुझी निघायची तर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर गणपतीपुळे आणि ते मारी असं नाही मग पंढरपूर लगेच शॉर्टकट याला नाशिक असं येता येत होतं असं बिनी मार्ग. हा मग असं होतं मग कसं मग एकदा निघले की मग 4 दिवसाची हिशोब राहतो आपला. आता असं मग 2 दिवस परवा मी घरीच बसलेला आहे. हा कुठं नाही परवा दिवशी सुट्टीची ना आमची उद्याची जी सुट्टी असते ना 26 जानेवारीची परवा दिवशीला आहे आम्हाला. आता उद्या आमची हक्काची सोमवार ऑफ असं असतं ती. आणि मग बुधवार गुरुवार 2 दिवस घेतली होती तर ती गुरुवार शुक्रवार 2 दिवस घेईन मग असं करीन. बुधवारी ड्युटी करीन मग. हा मग 2 दिवस फ्रीन आपलं काय काय म्हणतो सांगू तिथं नाशिक त्र्यंबकेश्वर हाँ जी मित्रों, ये देखो ब्लॉगिंग का सेटअप हमारा. ये देखो ये नीचे फोन रुको ये रहा नीचे वाला टी4 से या फिर ट्राइपॉड. ये देखो अभी उनके पास लेके जाता हूँ मम्मी के पास. हाँ नाशिकला का? काय करू आज झालं शिर्डी जाताना करायची येताना बरं काय हा तसं 2 दिवसात होऊन जातं ते मग
मग याला तुम्ही याला जाणार का वर याच्यावर जाणार आहे का? बरं म्हणजे बरं मग गिरीवर जाणार आहे का? घरात डांगरच आहे. 4-5 घंटे लागते पाय पण काय जाऊन यायसारखं बाबा करायचं. उगम आहे याच्यात मग तिथं गंगाचं उगम आहे तिथं मेन बाबा ना. हे त्र्यंबकेश्वर मेन आहे बाबा अख्ख्या महाराष्ट्रात नाही. सुनो भाई सुनो इनकी बातें. जगात नंबर 1 नंबरला येतं ते ते देवस्थान 3 देवाचा अवतार आहे ना. अवतारण हे आणि ते. बरं म्हणजे मी एक श्री गॉड प्लेस हिम. काय पप्पा सांगते ते गोष्ट. नाही मी नाही म्हणलं, मी इंग्लिश करून म्हणलं. घेऊ, ते तिकडे युट्यूबवर टाकायचं माझ्या कॉन्टेंटसाठी तितकंच. माखी गुरुवार शुक्रवार देणार आहे तुला सुट्टी. बुधवार संध्याकाळी निघू. गुरुवारी सकाळी जाऊ. बुधवार संध्याकाळी निघू. रातचे 2-3 वाजता तेच सांगलं शुक्रवार होतं. संध्याकाळी ऐकायचं ऐका. गुरुवार आणि शुक्रवार संध्याकाळी 8-9-10 वाजता राहिलं चालतं आहे की नाही? हिला काय काय नाही. या क्लिप्स मग गाडीवाल्याला सांगू की मग हा मग इकडे करू. मग नंतर उन्हाळ्यात याच्या धोंड्याच्या महिन्यात जाऊ. मग इकडं अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर, असं सगळं गाणगापूर. पाहतो. हा कोण ती स्वर्गात बोले हळदी कुंकवाला. ती नाही गावाकडे. ती कालच गेली सकाळी. आज सकाळीच गेली वाटतं. नाव काय तिला? ना काय आम्ही गावाला जाऊ. दूधमध्ये जाऊ. सकाळची चपाती आहे का? हा हाय 2 हा हाय किती 2-3 असे. काय बोले 2-3 म्हणलं मग एक एक करते ना. हा. दोन्ही का? तू किती खाल्ल्यास? 7 करा. हे कशात काढून घ्यायचं का? बाहेर काय खाते याड्या सगळ्याच्या नाताची मंदिरातली याच्यात कसं आणलं सगळं ते त्यातच आली होती. काढून ठोकू का त्याच्यात? राहू दे, उद्या जेवायला देऊ. तुला सगळे ते खणच मांड वाढलेली बाय ना. मंदिरात खणच मांड वाढलेली तर बाबा घरी असते. झालं समोर मग तू भाग पाडला का सुट्टीला लावल्या आपली म्हणती आज त्याला तो सगळ्या ना सगळ्या असंच करायचं आता. मला म्हणते तुम्हाला नाही मैल काय म्हणली ती आई त्याला तू ताई म्हणते पप्पा दिदी म्हणते मग त्या नेमक्या लागत्या पण आपल्या म्हणलं तुझी पप्पाची बहीण लागते मामी लागते तुला जे आवडेल ते म्हण. संत्री सगळ्यांनी खाल्ले. हा जे की यायच्या घरीच ठेवली त्या हो ना. त्या मला काय म्हणतो त्या साडी दाखव पण जरा फोनाला सांगितलं नाही मला त्या दाखवणार त्या दोघे त्याच नंबर घेतला मग तू मला म्हणे या म्हणे एखाद्या वेळेस तुम्हाला जेवायलाच बघायचं होतं येतोय तो म्हणे येईनच नाही म्हणा तुम्ही जेव्हा आमच्या घरी असं असतं म्हणलं बरं काही मग ते यायचं नाही म्हणलं आम्हाला सोमवारचं यायचं तो म्हणलं पण आम्हाला उशीर झाला मग तिथे यायला तुम्ही यायचं त्या दिवशी हळदी कुंकू ठेवलं होतं म्हणे तर म्हणा नव्हती 5-7 दिवस साऱ्या वाट्याचे जाऊ त्याला वेट सांगते. बसलो आणि गीता पुढं बसली ती जाडी होती वाटते होत्या डाकी झाली पोरा जाता वाना ते काही झोपलंच नाही. नंतर बॉडीच्याच खात्या झोपली केली पण सांगितलो त्या खराब द्यायची शिवाय भाजी बी कोण तशीच पौर्णिमे दिवशी मला पूजा जायचं पोर आता म्हणजे ते काय करतं माहिती का रडायला जायला लागलं ना तो 2-3 घंटे रडतो पत्त्या राहत नाही म्हणे. आता आज मी म्हणे याला खाऊ घातलं म्हणता येतं बरं म्हणत्या काय तू गेल्या गेल्या त्याचा सुलटे म्हणत ना आम्हाला 12च वाजता म्हणे रात्री मी 12:30 वाजे झोपायला सकाळी मी 4-4:30 वाजता उठले. आता उद्या मी 4-4:30 उठणं पोरीचा आग उंदे ना हिला बी सगळा बिल जाणं तेव्हा बंडूची बिडी होती आता तिचं बापू द्या सकाळी तिच्या घरी पोरगा सांभाळा 3 क्लास लावले गाडीचे ती लवकर गाडी शिकणं म्हणलं बाई तू
नाही ते गाडी शिकलं तर एक फायदा होईल नुसता होता डिस्प्ले येईल ना तर मग पोरांनी गाडी टाकून द्यायचं ना त्याशी बरोबर सकाळी ती पाठ निघली घ्या बरोबर टाकायची वाली. नाही राहू दे इथं असं. काय चालतं ते हे कर. खाल्ला ना त्या संत्र्यात आहे दोडीत खायच्या शिवाय तू काहीच करत नाही घरी असं तू वाट्या खुश होते तुला कसं काम करते कपडे काढते कपडे घड्या घालते हा तुम्ही त्या कपड्यात जाऊन बसले बाप लय भारी बेडायचं तर चुरा ठेवायच्या खाना पैसे गरम आम्ही महाग घ्यायचं तर याच्यात नाही घेतलं आणि ते नाही का तिथे दुकानात यायच्या आपण याच्या बाहेर निघायला नाथ मंदिरात पुढं तिथं पूर्ण अशी पांढरे पत्र टाकलेल्या तिथून परत कामच नाही पाऊस बी नाही आपण आज वर्षी गेलो दहाव्याला ते बसला गेलो होतो काही जास्त चक्कर दिसतं होतं तिथं आपलं पाच मिनिटं गावाकडे गेले ना 5-6 गावाला 5 मिनिटं जाणार चाय दिली त्यानं आपल्याकडे काय सांगितली ना चाय द्यायची वापस कधी येणार त्याला 5-6 हा 5 मग बरोबर का 5-6 दिवस 5-6 गावा करून राहील ती तुम्हाला नाही माहिती अरे आईन टायमा प्लॅन म्हणत असं माणसाच्या एका टायमा असं म्हणतात नाही का राहिली पाहता तिचं म्हणणं ठेवायचं देवास पुढं पाणी ठेवलं लागलं ठीक आहे देवाला म्हणते थोडं घेतला रे याला फिरा जर पाणी याला बांधते या फिरून त्यात तुळशी पैसे येऊन ठेवलं गंगूला देवा त्या कांदे तो पाकून आली म्हणून देवाला म्हणतो ठेवून कोणाला हे नाक्ष इकडे यायला लागली आपण बसतो हा सोबत पण आहे ह्या का
हाय सगळं खोलू सगळं खोलू का म्हणजे त्यांनी स्टॅच्यू दाखवतात त्या ती कोण कोण घेऊन खायची होय रोहन शिवाय कशा काढतो मी म्हणलं आणि आतून टाकलं का वरच नाही का चोर येते ना दिवसा मी घरात नाही का खायचं नाही हा समजत नाही शेवटी याच्यात घ्यायचं नाही. मला काय माहित काय ठेवायची पाणी काढ शेवटीचं मी नाही काय ते बैठक कुणीकडे जायचं बस कुठं उतरा कुठं आम्ही आजवर शिकत जावाच्या मरीच्या दाव्यात गेलतो येष्टीन गेलतो तिकडे आता किती उभा राहत तरी माणसं होते मग काही वाटत नाही लोक 8 दिवस यायचे राहते जेव्हा वाटायचं घरात माहिती पैसे नसते तिथं आंघोळ करा सगळे इतकं दावे ना माया मारण्याची काय त्याला दाव्यासाठी सर्व काय अशा पायऱ्या ते बांधून ठेवून जाईल आणि जेवण काय नसतं ते काय म्हणणार अंगाला हात लावते या दुपारची चटणी घालते सकाळी करती 7 चपाती काय त्याला टमाट्याची चटणी त्याला आलू चटणी मुख्य भाजी नाही काय भाजेली लसूण नाही टाकला हा लसूण टाकली लसणाचे 7-8 टाकल्या कोथमीर टाकलेली कवळ्या मिरच्याची वाटली कोणाला खायचं तुम्ही खाते ना नाही ते माणसाला लागते काय